भक्तांनो, तू खूप कष्ट करतोस पण फळ दिसत नाही. मनात प्रश्न उठतो, देवा माझं काय चुकतंय? आज स्वामी समर्थ याच प्रश्नाचं उत्तर देत आहेत. स्वामी म्हणतात, कष्ट वाया जात नाहीत, पण अहंकार, अधीरता आणि शंका फळ येण्यास अडथळा आणतात. भक्तांनो, फळ उशिरा मिळालं म्हणजे देवाने नाकारलं असं समजू नका. बी पेरल्यावर झाड लगेच उगवत नाही, आधी मुळं खोलवर जातात. स्वामी सांगतात, मी तुझी परीक्षा घेत नाही, मी तुला घडवत असतो. कष्ट फळ देण्याआधी माणूस तयार होणं गरजेचं असतं. स्वामी प्रश्न विचारतात, तू कष्ट करताना फलाची घाई तर करत नाहीस ना? तू कर्म करताना मीच करतो अशी भावना ठेवतोस का? तू इतरांचं यश पाहून हेवा तर करत नाहीस ना? जर उत्तर हो असेल तर कष्ट असूनही फळ थांबतं. स्वामी म्हणतात, कर्म तुझं काम, वेळ माझी जबाबदारी. तू फक्त श्रद्धा ठेव, संयम धर, नामस्मरण सोडू नकोस, चांगलं करीत राहा. मी योग्य क्षणी तुला तुझं फळ देईन. भक्तांनो, ज्या दिवशी तू म्हणशील, स्वामी मला फळ नको, फक्त तुमच्यावर विश्वास आहे, त्याच दिवशी कृपा गुपचूप तुझ्या आयुष्यात उतरते. आत्ता मी तुला काही मुद्दे सांगतो, ते नीट ऐक. आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर करून घे, कारण तुझा कष्ट कधी वाया जाणार नाही. मुद्दा 1, कष्ट वाया जात नाहीत. भक्तांनो, स्वामी समर्थ ठामपणे सांगतात की माझ्या दरबारात कोणाचाही एकही श्वास, एकही अश्रू आणि एकही कष्ट वाया जात नाही. आपल्याला वाटतं मी इतकं करतो तरी काहीच होत नाही, पण स्वामी म्हणतात, जे दिसत नाही ते घडत नसतं असं नाही. कष्ट म्हणजे फक्त बाहेरचं श्रम नव्हे, कष्ट म्हणजे अन्याय सहन करणं, अपमान गिळणं, मनावर दगड ठेवून वियोग्य मार्ग सोडू न देणं. हे सगळं स्वामींच्या नजरेत महाकष्ट आहेत. स्वामी सांगतात, कष्ट आधी मन शुद्ध करतात, नंतर नशीब उघडतात. जसं सोनं भाटीत टाकल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसं माणूस कष्टाशिवाय घडत नाही. म्हणून भक्तांनो, आज फळ दिसत नसेल तरी कष्ट चालू ठेवा, कारण स्वामी आधी माणूस घडवतात, नंतर आयुष्य बदलतात. मुद्दा 2, फळ उशिरा मिळणं म्हणजे नकार नाही. स्वामी म्हणतात, मी नकार देत नाही, मी योग्य वेळ पाहतो. आपण देवाकडे गेल्यावर म्हणतो की आता तरी दे ना स्वामी, पण स्वामी पाहतात तुझा संयम किती आहे, तुझी श्रद्धा किती टिकते. फळ मिळाल्यावर तू बदलशील का? बी पेरल्यावर लगेच फळ मागितलं तर शेतकरी काय म्हणेल? आधी पाणी, आधी ऊन, आधी काळ. स्वामीही तसंच करतात. कधी कधी फळ उशिरा मिळतं, कारण ते फळ तुला आज दिलं तर तू मोडशील आणि उद्या दिलं तर तू सावरशील. म्हणून स्वामी म्हणतात की उशीर हा माझा निर्णय आहे, नकार नाही. भक्तांनो, देव शांत असतो म्हणजे तो दूर आहे असं नाही, तो आतून सगळं पाहत असतो. एक वाक्य लक्षात ठेवा, कष्ट चालू ठेवा, वेळ स्वामी ठरवतील. मुद्दा 3, अधीरता कृपेला थांबवते. भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात, जिथे अधीरता आहे तिथे माझी कृपा थांबते. आपण कष्ट करतो पण आतून सतत विचार करतो, आता कधी, अजून किती. हीच अधीरता आहे. स्वामी म्हणतात, अधीर मन म्हणजे पाण्याने भरलेलं भांडं हलवत राहणं, ते कधीच स्थिर होत नाही. देवाचं उत्तर नेहमी शांत मनालाच मिळतं. ज्याला लगेच फळ हवं असतं तो फळ सांभाळू शकत नाही. स्वामी पाहतात, तू वाट पाहू शकतोस का? तू विश्वास टिकवतोस का? कठीण वेळेतही तुझं मन माझ्याकडे आहे का? अधीरता म्हणजे देवावर नाही, स्वतःवर शंका. म्हणून भक्तांनो, संयम धरा, कारण संयम म्हणजेच स्वामींची परीक्षा पास होणं. मुद्दा 4, ओम 4, फळाची अपेक्षा कमी करा. स्वामी समर्थ ठामपणे म्हणतात, अपेक्षा असेल तर समाधान नसतं. आपण कर्म करतो पण मनात हिशोब ठेवतो, मी हे केलं, देवाने ते द्यायलाच हवं. स्वामी म्हणतात, हिशोब ठेवलेली भक्ती व्यापार बनते. जिथे व्यापार आहे तिथे कृपा नसते. खरी भक्ती म्हणजे मी माझं कर्तव्य करीन, फळ तुझं. जेव्हा तू फळाची अपेक्षा सोडतोस तेव्हा मन हलकं होतं आणि कृपा आपोआप उतरते. स्वामी सांगतात,
अपेक्षा सोडलीस म्हणजे प्रयत्न सोडायचे नाहीत, तर मनावरील ओझं सोडायचं. म्हणून भक्तांनो, कर्तव्य करत राहा, पण फळ स्वामींच्या हाती द्या. स्वामींचा गूढ संदेश. ज्या दिवशी तू अपेक्षा सोडशील त्या दिवशी मी तुला जास्त देईन. भक्तांनो, जर आजही तुम्हाला वाटत असेल की तुमचे कष्ट वाया जात आहेत, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी कधीच उशिरा येत नाहीत, ते वेळेवरच येतात. कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्हाला स्वामींचे असेच डीप प्रवचन नियमित ऐकायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा.